रेडिओ सिटी 95 FM तुम्ही ऐकताय. नाव आहे माझं टकाटक प्रथम आणि आज आहे वर्ल्ड कॅन्सर डे. कॅन्सर हा शब्द जरी ऐकला तरी शहारे येतात अंगावर. आणि ज्यांना कॅन्सर होतो ते एक वेगळ्या मेंटल हेल्थमध्ये जाऊन पोहोचतात. आणि म्हणूनच आज शोवर माझ्यासोबत आहेत सायकायट्रिस्ट डॉक्टर स्वाती वंजारी, ज्या आपल्याला कॅन्सरमध्ये घडणाऱ्या काही मेंटल हेल्थ चॅलेंजेसबद्दल सांगणार आहेत, बोलणार आहेत. सो विदाउट वेस्टिंग अ टाइम आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर स्वाती वंजारी. हॅलो मॅडम, सगळ्यात पहिले तर खूप खूप थँक्यू, तुम्ही आज रेडिओ सिटीवर आलात. थँक्यू प्रथम, मला रेडिओवर बोलवल्याबद्दल. इट गिव्स इवन इमेन्स प्लेजर. मला नक्की तुम्हाला विचारायला आवडेल मॅडम की कॅन्सर डायग्नोसिस झाल्यानंतर रुग्ण मानसिकदृष्ट्या कोणत्या टप्प्यातून नेमका जातो? की कॅन्सर कोणालाच नाही व्हावा अशी असली अपेक्षा असते, बिकॉज इट इज व्हेरी शॉकिंग आणि धक्का बसतो तो एक. त्याच्यामुळे असं काही आपल्यासोबत होत आहे आणि हे सगळं अचानक होतं. मोस्ट ऑफ द टाइम 90% ऑफ द टाइम इट इज जस्ट सडन ऑनसेट. आणि मग बेसिकली आम्ही ज्याला म्हणतो की पेशंट ना डॅबडाच्या स्टेजेसमध्ये जातो. डॅबडा इज नथिंग बट डी म्हणजे डिनाय. पहिली गोष्ट तर इतका शॉक बसतो की विश्वासच बसत नाही, मान्यच करत नाही रुग्ण की ओके मला असा काही आजार झालेला आहे. त्यानंतर ना राग येतो, अँगर, की मीच का बरं, देवानी माझ्यासोबतच असं का केलं असेल. आणि त्याच्यामुळे ना त्याची सततची चिडचिड किंवा राग असतो. मग डॉक्टरांवर असेल, नातेवाईकांवर असेल, देवावर असेल, आयुष्यावर असेल, असं चालतं. मग नंतर तो बार्गेनच्या स्टेजमध्ये जातो. म्हणजे कसं नेगोशिएट, ओके ठीक आहे बाबा आता झालंय, मी उपचार घेणं गरजेचं आहे. पण कुठेतरी हे करता करता ना माणूस डिप्रेशन मध्ये जातो. म्हणजे त्याला बेचैनी व्हायला लागते, झोप नाही लागत, किंवा अरे मग मी बराच नाही झालो तर काय, माझी भूक कमी व्हायला लागते. आणि नंतर ना मग सतत आपण एखाद्या, आता कसं असतं ना, आपण थिएटरमध्ये जातो, आपण कॅन्सरची ऍड बघतो, आपण हॉस्पिटलच्या आजूबाजूने फिरतो, मग त्यांना ते सगळे प्रसंग आठवतात. आणि मग हे सगळं करता करता, कारण शेवटी काय असतं ना, ही स्वतःसाठी एक दुःखद बातमी असते. मग नंतर कुठेतरी एक्सेप्टन्स असतो की ओके ठीक आहे, मी उपचार घेतला. मग नातेवाईक समजवतात, डॉक्टर समजवतात की ओके आपल्याकडे हे ऑप्शन्स आहेत, आपण हे उपचार घेऊ शकतो. मग थोडाफार एक्सेप्टन्स असतो. म्हणजे कसं, डिनायल, मग अँगर, मग बार्गेन, मग डिप्रेशन आणि मग एक्सेप्टन्स. एखादी स्टेज मागे पुढे होते किंवा स्किप पण होते, पण युजली ना प्रत्येक माणूस, उद्या तू किंवा मी पण जरी असू ना, तर आपण याच फेजेस मधनं जाणार आहोत. आणखी बरंच आपल्याला बोलायचं आहे स्वाती मॅडमशी. ऐकत रहा रेडिओ सिटी 95 FM.